हॅलो. अगदी सकाळच्या सत्रापासून ज्यांचं आपण समालोचन ऐकतोय ते सन्माननीय आदरणीय आमचे आकाश काटे साहेब, ज्यांच्या माध्यमातून अत्यंत मंत्रमुग्ध असं क्रिकेट रसिकांना हे समालोचन ऐकायला भेटलं. त्याचबरोबर पाटण तालुक्यात एक नावंजलेली अशी स्पर्धा विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आतापर्यंत आम्ही समालोचन करत असताना या पाटण तालुक्यात ही महत्त्वपूर्ण आणि चांगली स्पर्धा आम्हाला या 2 दिवसीय यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या स्पर्धेला आम्हाला आवर्जून भेट द्यावीशी वाटली. या ठिकाणी आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजक कमिटीचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार. आणि आता आपण जाऊया मॅचच्या दिशेने. विरेवाडी विपक्ष जोगाईवाडी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला संघ. जुगाईवाडी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला तो विरेवाडी स्पोर्ट्स संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. सलामीचे जे 2 फलंदाज मैदानात आले, स्ट्राईक वरती फलंदाज आहे पृथ्वीराज आणि नॉन स्ट्राईक वरती असेल विशाल वरंडे. धन्यवाद सर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचास विनंती असेल, आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळं 2 सेमीफायनल आणि एक फायनलची मॅच जी होणार ती उजेडामध्ये व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. कारण मान्यवर सुद्धा या ठिकाणी त्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. तर ते दोन्ही सामने उजेडात झाले पाहिजेत अशी सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी जरा थोडं स्पीडअप घ्या. 2 फलंदाज मैदानामध्ये पृथ्वीराज यादव आणि विशाल वरंडे. आणि गोलंदाजीसाठी पाहायला गेलं तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत ते तुषार नाना. दोन्ही ऐकॉन फलंदाज मैदानात सलामीसाठी विरेवाडी संघाकडून. विरेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिला चेंडू पृथ्वीराज यादव यांच्यासाठी. वा, सुंदर सालक्या हाताने खेळून काढलेला चेंडू मिडानला फील्ड केला जातोय. तत्पूर्वी राम यांच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण. आणि पहिल्या चेंडूवरती संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं ते पृथ्वीराज यादव यांनी. आता आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती फलंदाज असेल विशाल वरांडे आणि स्ट्राईक वरती विशाल वरंडे. चांगला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता आणि 1 धाव पूर्ण होईल. 1 या धावसंख्येनं आमच्या धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. या ठिकाणी 2 चांगली अशी गोलंदाजी राहिली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुषार. पहिलं षटक आणि पहिलं षटक निर्धाव षटक टाकावं लागेल या गोलंदाजाला. पहिलं षटक टाकणारा गोलंदाज अत्यंत अनुभवी गोलंदाज असतो कोणत्याही संघाचा. फलंदाजाला काही चेंडू नीटसा खेळता नाही, बाकीचं काम पाहिले. यष्टरक्षकांना धाव मात्र या ठिकाणी काही धावफलकावरती जोडली जात नाही. विशाल वरंडे नॉन स्ट्राईक वरती एक चांगला खेळाडू या ठिकाणी. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना आमचा जवळचा मित्र. चांगला फटका खेळा या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. चांगले क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक वरती गेला एक मोठा फलंदाज पाटण तालुक्यातला विशाल वरंडे. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या फलंदाजाला आम्ही जवळून पाहिलेलं आहे. फलंदाजी कशी राहील त्याची आता पाहावं लागेल. या ठिकाणी मोठा फटका खेळाय या ठिकाणी. चेंडू सरळ जाईल वन्स सीमारेषेच्या बाहेर आणि एल चौकार. या चौकाराची संघाची धावसंख्या धावफलकावर पंच या चेंडूवरती पंच डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचं या ठिकाणी. थ्रो गोलंदाज या ठिकाणी पंचांचा अतिशय नावजलेले पंच या स्पर्धेला लाभलेत आणि थ्रो गोलंदाज आढळल्यामुळं थोडासा खेळात या ठिकाणी व्यत्यय आलेला आहे.
थ्रो गोलंदाज आढळल्यास या स्पर्धेचा नियम आहे की या स्पर्धेतून गोलंदाज बाद केला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे संघाच्या कर्णधार यांनी. अत्यंत ही मानाची स्पर्धा आणि पाटण तालुक्यातील अत्यंत उत्कृष्ट अशी स्पर्धा 2 दिवस आम्ही युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेचा बोलबाला चांगला राहिलेला आहे. एक नामांकित स्पर्धा विरेवाडी गाव संघाची या ठिकाणी चांगलं जबरदस्त आयोजन केलंय आणि या चेंडूवरती धावा जोडल्या जातील धावफलकावरती 13 आणि फ्री हिट असेल म्हणजे स्ट्राइक वरती एक मोठा फलंदाज आहे विशाल वरंडे. विशाल वरंडे याची चांगला फटका खेळाय उंच असा फटका सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर येईल ओतुंग असा षटकार या ठिकाणी धावनलेला फलंदाज. चेंडू पुरवायचा या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 25. एका षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती जोडले जातात. थोडस मागरे षटक मानावं लागेल या ठिकाणी. 25 धावा पहिल्या षटकामध्ये. स्ट्राइक वरती आता फलंदाज असेल पृथ्वीराज यादव आणि नॉन स्ट्राइक वरती खेळाडू आहे विशाल वरंडे. अतिशय अनुभवी जोडी मैदानात. आता मात्र या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी गणेश शिंदे यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. पृथ्वीराज यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडू
नॉन स्ट्राईकचा आणि स्ट्राईकचे फलंदाज अतिशय अनुभवी फलंदाज आहेत मैदानात. पुन्हा एकदा फटका खेळाय, फटका फसलाय काय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि होतोय विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय तो विरेवाडी संघाला, पहिला झटका पृथ्वीराज यांच्या माध्यमातून. अतिशय जड अंत करणारा आता तंबूचा रस्ता धरावा लागतोय तो पृथ्वीराज याला. एक मोठी खेळी करायची होती परंतु मोठी खेळी करता आली नाही मैदानात आणि सरळ तंबूचा रस्ता धरील हा फलंदाज. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानात, शुभम जाधव. विरेवाडी संघाचा हुकमी एक्का. या ठिकाणी आमचे साथी समालोचक आम्हाला सांगतायत की विरेवाडी संघाचा एक हुकमी एक्का या ठिकाणी. आता मात्र या फलंदाजाला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यायला लागेल, कारण पहिला झटका लागलाय तो पृथ्वीराजाच्या स्वरूपात. एक मोठा फलंदाज या ठिकाणी चांगलं जाळं विणलं होतं आणि या जाळ्यात हा मासा अडकला गेला. नॉन स्ट्राईकला तितकाच अनुभवी फलंदाज आहे विशाल वरंडे. आता मात्र गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय या ठिकाणी. पृथ्वीराज सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलंय. पुन्हा एकदा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु सुरक्षितरित्या धाव या ठिकाणी पूर्ण होत्या. एक या धाव संख्येनं आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. एक बाद. 32 चांगल्या आणि समाधानकारक धावसंख्या. पुन्हा एकदा फटका खेळाय लेग साइडच्या दिशेनं, एल उत्तुंग असा षटकार. या फलंदाजाला अशी गोलंदाजी करून चालणार नाही. अत्यंत नावंजलेला फलंदाज विशाल वरंडे, पाटण तालुक्यातील एक नावंजलेला खेळाडू. या ठिकाणी कुठेतरी निर्धाव चेंडू टाकावा लागेल, अत्यंत हुशारीने गोलंदाजी करावी लागेल या खेळाडूला. अशी गोलंदाजी राहिली तर विशाल वरंडे यांची हॅट्रिक झालेली आहे या ठिकाणी षटकारांची. चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी आणि लगातारचा चौथा षटकार येतोय. मी मागील वर्णन केलं होतं या चेंडूचा एक मोठा खेळाडू या ठिकाणी. चेंडू पुरवायचा आयोजक कमिटीनं. पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष असू द्या आयोजन कमिटी. कुठेतरी गोलंदाजी भरकटली जाते गोलंदाजाच्या मार्फत. या खेळाडूला अत्यंत हुशारीने गोलंदाजी करावी लागेल, कारण एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला हा फलंदाज पाटण तालुक्यातील विशाल वरंडे एक मोठं नाव आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फटका खेळाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतोय आणि आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. या ठिकाणी एक बाद. 45 मोठी धावसंख्या आणि समाधानकारक धावसंख्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते एक बाद. 45. आता फक्त 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडू मध्ये मोठ्या धावा उभारल्या जातील का धावफलकावरती, कारण एक अनुभवी फलंदाज स्वतः स्ट्राईक वरती आहे विशाल वरंडे. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज विशाल वरंडे वैयक्तिक आपल्या 29 धावसंख्येवरती खेळतोय. अर्धशतकाच्या जवळ जाईल का हा फलंदाज? या मॅच मध्ये 50 करेल का पाहायचा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता लागलेली आहे या ठिकाणी. 29 या धावसंख्येवरती खेळतोय आपल्या वैयक्तिक. पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि येतोय उत्तुंग असा षटकार. मिड विकेटच्या दिशेनं हा चेंडू. आता मात्र या फलंदाजाला रोखून धरावं लागेल, त्याच्या पायात बेड्या ठोकाव्या लागतील. अशी फटकेबाजी मैदानात जर विशाल वरंडे यांच्या माध्यमातून राहिली तर मात्र धावफलकावरती धावा पाऊस पडेल. या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजाला कानमंत्र द्यावा लागेल. या ठिकाणी एक चांगली निर्धाव गोलंदाजी करावी लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. या फलंदाजाला रोखून धरावं लागेल. एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला विशाल वरंडे सातत्यानं क्रिकेट खेळताना आम्हाला दिसतोय. पुढचा चेंडू कशा पद्धतीचा सामना करेल
चांगला चेंडू होता, फलंदाज चेंडू पंच आमच्याकडे वळतायत आणि या चेंडूला दंडित करतात, म्हणजेच येईल अवांतर धाव. या धावा कुठेतरी रोखावं लागतील गोलंदाजाला. अवांतर धावा तुम्हाला देऊन चालणार नाही. अगोदरच संघाची धावसंख्येचा डोंगर उभा राहिलाय, त्यात तुम्ही अवांतर धावा दिल्या तर अजूनच धावसंख्येला एक हॅलो. स्ट्राइक वरती एक अनुभवी फलंदाज विशाल वरंडे अशी फलंदाजी राहिली तर अर्धशतकापासच्या जवळ जाऊ शकतो हा फलंदाज. आता मात्र गोलंदाजाला कंजूस गोलंदाजी करावी लागेल, कुठेतरी निर्धाव चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला या ठिकाणी. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका करावी लागते. त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि येईल असा उत्तुंग असा षटकार. आणि या षटकाराशी विशाल आपल्या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय 46 आणि फक्त अर्धशतकासाठी फक्त त्याला 4 धावांची गरज. चांगली मोठी धावसंख्या उभारली आणि चांगली फलंदाजी केली विशाल वरंडे, एक नावंजलेला फलंदाज. आता मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाऊन गोलंदाजाला कानमंत्र देतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, काय रणनीती ठरवावी लागेल. या दिशाहीन धावचित करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आजची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बायच्या स्वरूपात या धावा जोडल्या जातात. या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये धाव घेण्यासाठी चांगला ताळमेळ दिसला. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता आणि निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. आता मात्र कमबॅक करतोय गोलंदाज विशाल. आपल्या वैयक्तिक 46 धाव या धावसंख्येवरती खेळतोय. फक्त अर्धशतकापासून 4 धावा त्याला बाकी आहेत या स्पर्धेत. त्याच्या नावावरती हाफ सेंचुरी लागेल का? थोडं खराब क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाच्या मार्फत झाला आणि पंच आम्हाला निर्णय कळवायचा आमच्यापर्यंत. दोन्ही पंच करतायत या ठिकाणी. अतिशय नावंजलेले पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईट म्हणजे या चेंडूला दंडित करतायत. वाईट +4 म्हणजे धावा जोडल्या जातील 5 आणि धावसंख्या आमच्या धावफलकावरती जोडली जाते 69. अत्यंत मोठी धावसंख्या, धावसंख्येचा डोंगर उभा केलाय या ठिकाणी. चांगली मोठी धावसंख्या. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला या ठिकाणी आणि येतोय उत्तुंग असा षटकार. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू ठरतोय आणि विशाल याची 50 झालेली आहे या ठिकाणी. अभिनंदन. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. एकदा विशाल वरंडेचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला अर्धशतक विशाल वरंडे. 13 चेंडू मध्ये 52 धावांची खेळी केली या फलंदाजाने. पुन्हा एकदा फटका खेळला क्षेत्ररक्षक या ठिकाणी. झेल होईल का? आणि चांगला झेल टिपला, परंतु खेळी मात्र चांगली राहिली विशाल वरंडे यांचे. आणि विशाल वरंडे यांना आता मात्र तंबूचा रस्ता धरावा लागतोय, परंतु अतिशय आक्रमक खेळी केली आणि प्रेक्षकांची सुद्धा मन जिंकून घेतलीत या फलंदाजांना. क्षेत्ररक्षक सुद्धा त्याचं अभिनंदन करतायत, कारण चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हॅलो. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 75. मोठी धावसंख्या. आणि आता फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 6 चेंडू मध्ये किती धावा जोडल्या जातील धावफलकावरती पाहावं लागेल. नवीन फलंदाज आलाय
रोहित सोमार्डे अत्यंत अनुभवी असा खेळाडू स्ट्राइक वरती फलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक अत्यंत जबाबदारीने षटक हाताळावं लागेल आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर थोडस खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाज नाराज असेल या ठिकाणी कारण क्षेत्ररक्षक गोलंदाजला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि ती साथ मिळाली नाही या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि येत आहे 4 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतोय आणि धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 79 मोठी धावसंख्या या ठिकाणी. धावांचा पाऊस पडतोय अक्षरशः. आता फक्त 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 5 चेंडूवरती मोठे फटके येतील का? हा गोलंदाज 5 चेंडू निर्धाव फेकेल का या ठिकाणी? शेवटचं षटक हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय आणि 1 या धावसंख्येनं धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 80 शेवटचे 4 चेंडू बाकी आणि 4 चेंडूवरती मोठे फटके खेळते. मोठे फटके पाहायला मिळतील का? स्ट्राइक वरती फलंदाज गेलाय. स्ट्राइक वरती फलंदाज असेल रोहित सोमार्डे. मोठे फटके खेळेल का रोहित? चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने सरळ चेंडू भिरकावून दिलाय 6 या धावसंख्येसाठी आणि आता फक्त 3 चेंडू बाकी आणि 3 चेंडूवरती रोहितच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी पाहायला मिळते का पाहायचं आहे. रोहितची सुद्धा बॅट या ठिकाणी तळपलेली दिसते. विशालच्या पावलावरती पाऊल ठेवून हा सुद्धा फलंदाजी करतो या ठिकाणी. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी. गोलंदाजाला मात्र कानमंत्र दिला जातोय. पुन्हा एकदा फटका खेळाय आणि उत्तुंग असा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. चांगली फलंदाजी. या धावा कुठेतरी रोखावे लागतील. गोलंदाजी निष्प्रभ ठरत्या. कोणताही गोलंदाज या फलंदाजांच्या समोर टिकाव धरू शकला नाही. मोठे फटकेबाजी करण्यात फलंदाज अनुभवी असे फलंदाज. शेवटचे चेंडू बाकी असतील या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती रोहित यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 मोठे फटके पाहायला मिळतात का पाहायचंय. चांगला फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावांसाठी धाव चालल्या आणि गोलंदाजाने मात्र चेंडूवरती हात घातला. त्याला वाटलं डायरेक्ट हिट होईल परंतु चांगली फेकी राहिली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येईल का? जर का 6 धावा आले तर धावफलकावरती 100 धावा जोडल्या जातील याची नोंद घ्यायची आहे फलंदाजाने. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला जाईल का पाहायचा आहे आणि सरळ चेंडू जाऊन यष्टीवरती आदळतोय. यष्टीची या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त होत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 94 आणि विजयासाठी धावा असतील 95. यानंतर आमचे साथी समालोचक सीताराम साहेब यांना मी विनंती करतो की पुढील मॅचचं त्यांनी समालोचन करायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून या आयोजक कमिटीचं मी आभार मानतो. आणि ही चांगली स्पर्धा पाटण तालुक्यात कारण एक मोठं पारितोषिक या ठिकाणी 1 लाखाचं पारितोषिक पाटण तालुक्यात या स्पर्धेचं नेहमीच नाव घेतलं जाईल. तुमच्या माध्यमातून चांगलं आकर्षक ट्रॉफी आणि नियोजन अत्यंत जबरदस्त असं नियोजन या विरेवाडी गावाचं राहिलंय. खूप खूप आभार या आयोजक कमिटीचं. विठ्ठल कदम एक नावाजलेले समालोचक या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात. सर आपण आलात आयोजक कमिटीकडून या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपलं हार्दिक असं अभिनंदन करतो. साहेब आपला सत्कार होणार आहे. विलास जाधव सन्माननीय यांच्या शुभ हस्ते आपल्याला शाल श्रीफळ देऊन आपला सत्कार करण्यात येणार आहे. तरी आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. चला यानंतरचा सामना असेल जंगलवाडी विरुद्ध डफळवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया 2 मिनिटात यायचं आहे.
कृपया 2 मिनिटात यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. जंगलवाडी आणि ढपळवाडी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. या इनिंगचा पहिला बॉल पडायच्या दोन्ही कर्णधार या, सहकार्य करा. ढपळवाडी आणि जंगलवाडी. चला विरेवाडी संघ कृपया सहकार्य करायचं आहे, पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जुगावेडी संघ आपणास विनंती असेल 2 फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आतापर्यंत रचलेली सर्वात मोठी धावसंख्या असेल 94 धावा. 95 धावेचा पाठलाग करायचा आहे तो जुगावेडी संघाला. हाही संघ काही कमी नाही. महत्वाचे 2 आयकॉन खेळतात याही संघामध्ये गणेश शिंदे आणि रणजित जाधव 2 आयकॉन याही संघामध्ये आहेत. काय फलंदाजी पाहायला मिळाली विरेवाडी संघाकडून, खास करून उल्लेख करावा लागेल तो विशाल वरंडे याचा. वैयक्तिक 50 धावा बनवल्या विशाल वरंडे यांनी. अर्धशतक नोंदवलं. काय फलंदाजी, फक्त षटकारच मारत होता. सिंगल डबलचा गेम त्यांनी खेळलाच नाही या इनिंग मध्ये. फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांची आतषबाजी. चौकार सुद्धा कमी मारले त्याने त्याच्या इनिंग मध्ये. मला वाटतं 1 का 2 चौकार मारलेत, बाकी सर्व षटकारांच्या धावा आहेत. तब्बल 7 षटकार खेचले आपल्या इनिंग मध्ये आणि 2 चौकार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, उशीर होतोय. पुढील सामने आपल्याला बरेच खेळवायचे आहेत. 2 सेमीफायनल 1 फायनल. वारंवार सूचना देण्यात येत आहेत आपल्याला आयोजकांमार्फत. आपण त्याला गांभीर्याने घ्यावं असं मी विनंती करतो आपणास. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटकन. 2 फलंदाज मैदानात आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विशाल वरंडे वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन, आणि त्यांच्या समोर उजव्या हाताने फलंदाजी करतील रणजित जाधव. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील विशाल वरंडे. रणजित जाधव यांच्यासाठी 95 धावांचा पाठलाग करताय. 24 चेंडू आहेत तुमच्या जवळ. कृपया सर्वांना विनंती आहे, आयोजकांमार्फत सूचना येते की सामना चालू करा. चला यानंतरचा होणारा सामना ढपळवाडी विरुद्ध जंगलवाडी. ढपळवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तत्पूर्वी जाऊया या मॅच मध्ये विशाल वरंडे समोर रणजित जाधव. फुलटॉस चेंडू होता. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलेला चेंडू एका धावेसाठी.
या एक धावसंख्येनं संघाचं खातं खोललंय आणि आपलं वैयक्तिक खातं खोललं ते रणजित जाधव यांनी. आता मात्र स्ट्राईक वरती असतील ते गणेश शिंदे, पाटण तालुका आयकॉन नावाजलेलं एक मोठं नाव आहे पाटण तालुक्यातील गणेश शिंदे. परंतु पाठीमागच्या 3 मॅच मध्ये खास काही करू शकले नाहीत. या मॅच मध्ये समारोपाची मॅच आहे आणि काही होतंय का, त्यांच्या बॅट मधून धावा येणार का? वा, पहिला मोठा फटका गणेश शिंदे यांच्या बॅट मधून आणि चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गणेश शिंदे यांनी आता मात्र सुरुवात धडाक्यात केलेली आहे. चौकारांनी खातं खोललंय आपलं. वा, काय फटका खेळलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. वा, सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू हातामध्ये नाही आला पण शरीरानं पण नक्कीच अडवण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वी झाला. परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल गणेश शिंदे यांना. आता मात्र स्ट्राईक रोटेट होताना दिसतंय रणजित जाधव पुन्हा एकदा. थर्ड अंपायर आपण कुठे असाल तर आपण या व्यासपीठावरती, विनंती असेल थर्ड अंपायर आपण जिथे कुठे असाल तर आपण व्यासपीठावरती या लगेच. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला रणजित जाधव यांचा. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी गेला. अजूनही पहिलं षटक मैदानामध्ये चालू असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा तोच फटका. दिशा ही तीच निवडली आहे आणि आता मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. ह्या लगातार दुसरा चौकार आलाय रणजित जाधव यांच्या बॅटमधून. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा, 95 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल ती जुगायवाडी संघाला आणि स्पेशली या 2 आयकॉन खेळाडूंकडून गणेश शिंदे आणि रणजित जाधव या दोघांकडून ही अपेक्षा असेल की मोठे फटके, कारण सिंगल डबलचा गेमच राहिला नाही. आता 24 चेंडू आणि 95 धावांचा पाठलाग, त्यामध्ये पहिलं षटक, पहिल्या षटकातील 5 चेंडू संपले, शेवटचा चेंडू असेल. कट केला, ढकलून दिला विकेट किपर आणि स्लिपच्या मधून. चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये लगातार 3 चौकार त्याच दिशेला. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा, बिनगडी बाद 18 धावा. चला, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन पृथ्वीराज यादव. वा, काय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पृथ्वीराज यादव, पाटण तालुका आयकॉन, एक मोठं नाव आहे पाटण तालुक्यामधील आणि आपण पाहतोय त्यांना विहिरवाडी संघामध्ये खेळताना. त्यांच्यासोबत दुसरे आयकॉन ज्यांनी आताच काही वेळापूर्वी, वा, सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सतीश जाधव आणि त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउंड चौकार. गणेश शिंदे यांच्या बॅटमधून हा एक सुंदर असा फटका.
संख्या 36 धावा बिनगडी बाद. चला वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत रोहित सोमारडे असोसिएशनच्या ऐकॉन आहेत. ओ हो. चेंडू समजला नाही रणजित जाधव यांना, परंतु चेंडू खेळून काढला आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. अजून एक चौकार ऍड होतोय रणजित जाधव यांच्या खात्यामध्ये. रोहित सोमारडेंची खासियत आहे चेंडू दोन्ही बाजूला वळवतात. असोसिएशन मधील एक मोठं नाव आहे सह्याद्री असोसिएशन पाटण तालुक्यामधील एक मोठं नाव रोहित सोमारडे. आज पाहिलं तर विरवाडी संघाकडून खेळतायत आयकॉन म्हणून, चॉईस प्लेअर म्हणून खेळतायत. हाही चेंडू समजला नाही रणजित जाधव यांना. डॉट चेंडू असेल. चला 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या उभारली होती विरवाडी संघाने. राजेंद्र जाधव एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत विरवाडी संघाचे, परंतु माहित नाही आज काय झालंय त्यांना. कृपया पाणी असेल तर फलंदाजाला द्यायचं आहे. राजेंद्र यांच्याकडून आज अत्यंत जास्त चपळाई बघायला मिळते आपल्याला. टीम केंद्रवाडी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही आयोजकांच्या मार्फत मी हार्दिक असं अभिनंदन करतो. जुगारवाडी संघ आपला 12वा खेळाडू कोण असेल तर पाणी द्यायचं आहे. वा सुंदर असा फटका गणेश शिंदे यांच्या बॅटमधून. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा येतोय खणखणीत षटकार गणेश शिंदे. आता गणेश शिंदेची बॅट तळपली आहे, परंतु खूप उशीर झालाय. अगोदरच्या 3 मॅच मध्ये बॉल द्यायचा आहे. 47.
वा, सुंदर असा फटका. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल होईल का? आणि झेल झालाय. गणेश शिंदे यांना माफ करा, रणजित जाधव यांना माघारी जावं लागेल. पहिला झटका जुगायवाडी संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये राम सावंत, कर्णधार जुगायवाडी संघाचे. आणि पुन्हा एकदा राम सावंत यांच्या रूपामध्ये दुसरा झटका. लगातार दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट. चला स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. सहकार्य करायचे सर्व खेळाडूंना वारंवार सूचना करण्यात येत आयोजकांमार्फत. आपण सहकार्य करायचं. हॅट्रिक चान्स असेल. सुनील जाधव यांची हॅट्रिक पूर्ण मला वाटतं केली. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. खेळाडू बाद आहे आणि हॅट्रिक पूर्ण. या लीग मधील पहिली हॅट्रिक सुनील जाधव यांच्या नावावरती. विरेवाडी एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात सुनील जाधव उर्फ सोन्या. आणि पहिली हॅट्रिक घेऊन गेले आहेत. आणि याच संघाच्या खेळाडूने षटकारांची सुद्धा हॅट्रिक केली होती. त्यांचं नाव आहे विशाल वरंडे. लगातार 4 षटकार मारले होते विशाल वरंडे यांनी. आणि आता त्यांच्याच एका सहकार्यानं 3 विकेट लगातार घेतलेत. म्हणजे रेकॉर्ड या दोन्ही संघामध्ये. आणि 94 धावा लीग मधील सर्वोच्च धावसंख्या सुद्धा याच संघाने केली आहे. आणि याच मॅच सामन्यामध्ये केली आहे ती. या संघाचं नाव आहे विरेवाडी. भैरवनाथ 11 विरेवाडी. वाऱ्याच्या वेगात धावतो सुनील जाधव उर्फ सोन्या. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये 50-50 सोन्या नावाचा बैल आहे जयेश पाटलांचा. एक तो सोन्या आणि एक आमचा हा सोन्या. मला वाटतं दोघंही 7 मध्ये सोडली तर नंबर आमचाच पहिला. रेसमध्ये सारे आधी नंबर आला पहिला. माफ करा. नाही, मगाशी एक मला वाक्य आकाश सर बोलायचं होतं ते राहून गेलं कदाचित. या मी मैदानाचा उल्लेख केला होता प्रामुख्याने की हे मैदान खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं. की मला कमीत कमी क्षेत्ररक्षण करायला मिळालं तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि अगदी याच मैदानावरती प्रत्येकाचं खेळायचं स्वप्न असतं. म्हणजेच हे मैदान आपण पाहतो 360 अंशातलं मैदान आहे. आणि जागोजागी पाहायला गेलं तर सिमेंटच्या विकेट पाहायला मिळतात, सिमेंटचे पीच पाहायला मिळतात. परंतु या मैदानावरती माती विकेटांची मात्र दोन्ही संघाच्या बाजूने आपण पाहतोय साथ देत असते. मॅच विन होते टीम विरेवाडी संघ. अगदी विशाल वरंडेचा खेळ चांगला राहिलाय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहतोय विशाल वरंडेच ठरतोय. आणि अगदी